दरवेळेस कोणी पाहुणे वगैरे येणार असेल ना, तर मी ठरवते की यावेळेस काही गडबड करणार नाही. पण नाही, शेवटी व्हायची ती गडबड झालीच. काय आहे ते पुढे सांगते. ताई आणि दाजी येणार होते आणि खूप दिवसांनंतर आज ते इकडे जेवायला थांबणार होते. एरवी आले की त्यांची गडबड असते जाण्याची, चहा किंवा नाश्ता करून निघून जातात. यावेळेस मीच आग्रह केला होता की थांबा म्हणून. आणि हो, प्युअर व्हेजवाल्यांसाठी फिक्स भाजी ठरलेली असते, ती म्हणजे पनीरची. तर इकडेही मी मस्त मटर पनीरची भाजी बनवायला घेतली होती, सोबत राळ्याची खीर. राळ्याची खीर ना खूप सुंदर लागते. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कॉमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर खीर वगैरे बनवून घेतली आणि हा जो काही पसारा बघताय ना, हा पसारा असल्याशिवाय मला स्वयंपाक करायला सुचत नाही, त्यामुळे पसारा मॅन्डेटरी आहे. पनीरच्या भाजीसाठी वाटण काढून घेतलं आणि दाजींना ना माझ्या हातचा मसाले भात भरपूर आवडतो, तो पण बनवला होता. आता व्हायची ती गडबड झाली, ती म्हणजे अशी की ते येण्या अगोदर जेवण पूर्ण करून शूट कंप्लीट करायचं ठरवलं होतं. मला वाटलं माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि या भ्रमामध्ये ना माझं हळूहळू चाललं होतं. ताईचा कॉल आला की आम्ही अर्ध्या तासात पोहोचतोय आणि माझं बऱ्यापैकी स्वयंपाक बनवायचं राहिलं होतं, त्यामुळे शूट मी स्किप केला आणि म्हटलं चला कॉन्सन्ट्रेशन आता जेवण बनवण्यावरती करू. आणि यावेळेसही माझं नेहमीप्रमाणे शूट अर्धवटच राहिलं. त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि निघताना ना आमची पैशांची देवाणघेवाण चालूच असते. आणि हो, त्यात ना यावेळेस आमची किट्टू मात्र न रडता माझ्याकडे आली होती. त्यांना बाय केलं, त्याच्यानंतर घरी आलो आणि दिवसाचा शेवट मात्र असा मफिन्स खाऊन केला. तर असा होता दिवस.